नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि सुपर क्रिस्पी अशी मिडल इन्स्टंट हेल्दी ऑथेंटिक फलाफल रेसिपी. ही आपण काबुली चण्यांपासून बनवणार आहे. इथे मी 8 ते 10 तास भिजवलेली काबुली चणे घेतलेली आहेत. हे भिजवून आपण मिक्सरवर वाटणार आहोत. इथे आपण शिजवून घेतलेले नाहीत, त्यामुळे आपले जे फलाफल आहेत ते क्रिस्पी होतात बाहेरून आणि आतून मऊ होतात. यासाठी हे आपण भिजवूनच डायरेक्ट बारीक करणार आहोत. इथे हे बारीक करून झाल्यानंतर अगदी एकदम बारीक पण करायचं नाही आहे, मीडियम दरदरीत ठेवायचं हे हरभऱ्याचं. त्यानंतर यामध्ये हिरवी कोथिंबीर घ्यायची, हिरवीगार. त्याने 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आणि कांदा घालून घ्यायचा. कांदा घालून झाल्यानंतर यामध्येच आपण 1 ते 1.5 चमचा आपण तीळ घालणार आहोत. पांढरे तीळ जे आहे ते इथे घालायचे आहेत. एक वेगळा स्वाद येतो आपल्या फलाफलला. इथे धना पावडर, लाल तिखट हवं त्यानुसार आणि काळी मिरी घालून घेतलेली मी. काळी मिरी घालून झाल्यानंतर थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी इथे आमचूर यूज केलेला आहे. आमचूर घालून झाल्यानंतर तुम्हाला हवा असेल त्यामध्ये तुम्ही पुदिना पण घालू शकतात, थोडंसं वेगळा फ्लेवर येतो. अशा रीतीने हे दरदरीत असं माझं हे बारीक करून झालेलं आहे. यामध्ये आपण टेक्स्चरसाठी आपण बेसन पीठ घातलेलं आहोत. तुम्ही मैदा पाहिजे तर मैदा पण घालू शकतात ॲज युज्युअल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं अर्धा चमचा आपण इथे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे, जेणेकरून आपले जे फलाफल आहेत ते छान फुलतात. अशा रीतीने हे बॅटर जे आहे आपण एक अर्धा तास तर भिजू द्यायचं, छान फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे थोडंसं आवळून येतं ते. हाताला असं तेल लावून घ्यायचं अगोदर आणि हवे त्या गोल आकारामध्ये किंवा मग कटलेट्सच्या शेपमध्ये तुम्ही हवं तसं करून गरम गरम तेलामध्ये असे कटलेट्स आपण आता बघू शकता तुम्ही, असे हातावर असे छान थापून घ्यायचे आणि हे गरम गरम मध्यम आचेवर छान असे सोनेरी रंगामध्ये हे एक एक करून तळून घ्यायचे छान गरम गरम तेलामध्ये. नंतर थोडंसं फ्लेम कमी करायचं, जेणेकरून आतमध्ये पण ते छान तळले जातात व्यवस्थित. असं गोल्डन रंगामध्ये छान असे क्रिस्पी असे हे तळून घ्यायचे. अगदी घरच्या घरी तुम्ही बाजारसारखे हे स्वादिष्ट असे हे फलाफल जे तुम्ही पिटा ब्रेड बरोबर खाऊ शकता, सॅलड, तहिना सॉस असतो किंवा मग हुमस याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकतात. खूप क्रिस्पी, हेल्दी आणि ऑथेंटिक डिश आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी परफेक्ट आणि क्रंची असे हे फलाफल नक्की ट्राय करून बघा. तर असे हे खुसखुशीत स्वादिष्ट फलाफल रेसिपी, जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक अशा झटपट आणि इन्स्टंट रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्की भेट द्या, तुम्हाला बघायला मिळणार. धन्यवाद.